तेने ब्रह्मो अधिकोय मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वायुर्गाम यथा विनिमयो यत्र स्थितः राम्नासेन सदा इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसले श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथाला ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 20व्या श्लोकाचा आपण विचार करतो आहे। इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। हे पापरहित अर्जुना, याप्रमाणे अत्यंत गुह्य असणारे शास्त्र मी तुला सांगितलं, त्याचं ज्ञान करून घेऊन मनुष्य आत्मज्ञान संपन्न होतो। भगवंत श्रीकृष्ण परमात्मा या 15व्या अध्यायाचा समारोप करतात। अत्यंत गोपनीय, अत्यंत रहस्य प्रधान असं हे शास्त्र भगवंतांनी अर्जुनाला सांगितले। या श्लोकातून स्पष्ट सांगता आहे इति गुह्यतमं शास्त्र। हा श्लोक म्हणजे या अध्यायाची फलश्रुती आहे। कोणताही उपदेश म्हणा, कोणतंही स्तोत्र म्हणा, फलश्रुतीने समाप्त होत असते। हे अत्यंत गुह्यतम असणारं शास्त्र निष्पाप अर्जुना तुला मी सांगितलेलं आहे। अनघ शब्दाचा अर्थ आहे निष्पाप, दोषदृष्टी रहित असणारा। अर्जुनाच्या ठिकाणी कधीही दोषदृष्टी नव्हती, कोणाच्याही दोषाचं त्याने कधी एक शब्दानेही वर्णन केलं नाही। गुणदोष याती न विचारिता, कुणाचे गुण कुणाचे दोष याचा कधीही विचार करू, आपल्या मुखाने त्याचा उच्चारणही करू नये नाही, तर त्याचा सगळं बोजा विनाकारण आपल्या बोडक्यावर येऊन बसतो। म्हणून अर्जुन हा दोषदृष्टी रहित होता, कोणाचीही दोष त्याला दिसत नव्हते। दोष बुद्धी त्याच्या ठिकाणी कधीच नाही। त्याला कोणी काही जरी म्हटलं तरी तो मात्र कोणाला काही म्हणणार नाही, त्याला सवडच नव्हती म्हणायला। काय म्हणतो त्याला? अर्जुनाला कोणाच्या भानगडी काढायला सवड नव्हती, म्हणजे काय काम होतं? नामस्मरण। अर्जुन किती नामस्मरण करत होता त्याचा विचार बघा तुम्ही। प्रत्येक रोम रोमातून जप चालू होता, श्री कृष्ण जय कृष्ण, त्याला वेळच नव्हता।
आणि आपला वेळ जातच. लोकांच्या कुट्याने भानगडी गेले की अर्धाच वेळ जातो. अर्जुनाला वेळच नव्हता आणि आपला वेळ जातच नाही. ते म्हणून अशा प्रकारे गुह्य शास्त्र याशिवाय कळणार नाही. लक्षात, दोषदृष्टीरहित निष्पाप असं असल्याशिवाय गुह्य शास्त्र कळत नाही. 9व्या अध्यायाच्या आरंभी भगवंतांनी असं म्हटलेलं आहे, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्येन सूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. या ठिकाणी गुह्यतम, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्य अनुसूयवे. गुह्य शास्त्र आणि अनुसूयवे म्हणजे कोणाचीही असूया न करणारा, त्याला हे विशेषण आहे. अनुसूयवे असूया रहित. या ठिकाणी शास्त्र शब्द पंधराव्या अध्यायापुरता मर्यादित आहे. श्री आद्य गुरु भगवान शंकराचार्य यांचं हे मत आहे. या ठिकाणी भारत हाही शब्द आलेला आहे. भारत या भारताला भारत माता म्हणतात नाही का. एक पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घेणारा तो म्हणतो ही इथले लोक भारत माता की जय का म्हणतात. भारत माता म्हणजे काय, इतकी हायब्रिड जाते त्याला भारत माता सुद्धा कळेना. हे लोक भारत माता की जय का म्हणतात आणि भारत माता कुणाला म्हणतात. मी विचारतो लोकांना, भारत माता म्हणजे काय. भारतामध्ये राहून भारत माता न कळणं किती पाप असेल, किती दुर्दैव असेल. तरी आमची जात त्याच्याच मागे जाते. आमची ही घाणेरडी जात त्याच्याच मागे पळत राहत आणि आपलं वाटोळं करून घेत. इथं शब्द आलेला आहे भारत. भारत हाही शब्द अत्यंत महत्वाचा आहे. भारत याचा अर्थ आहे भरतवंशीय. भारत म्हणण्याचं कारण अर्जुनाच्या पूर्वजांना हे फल प्राप्त झालेलं होतं म्हणून त्यांना भारतवंशीय असं म्हणतात.
किंवा भरतवंशीय, भरतवंशीय म्हणून भारत. एवं कथिलियादारभ्य जे हे सर्वशास्त्रैकलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळदळा देवी. या गीतारूपी उपदेशाचा पहिला अध्याय सांगण्याला सुरुवात केल्यापासून तो आत्ता या 15व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत हा जे केवळ सर्व शास्त्रांचं जो अभ्यास आहे त्या अभ्यासाने प्राप्त होणारी एक वस्तू आहे. ती वस्तू उपनिषद रूपी कमळातला सुगंध आहे. या श्लोकावर माऊली ज्ञानराजांनी विवरण करायला सुरुवात केलेली आहे. सर्व शास्त्राच्या अभ्यासाने प्राप्त होणारी वस्तू ती उपनिषद रूपी कमळ होय. कथिलादारभ्य म्हणजे गीता सांगण्यास आरंभ केल्यापासून तो आत्तापर्यंत असा त्याचा अर्थ आहे. याच अध्यायामध्ये केवळ गीताशास्त्रातलं सर्व अर्थ संक्षेपाने सांगितलेलं नसून सर्व वेदाचा अर्थ या अध्यायात परिसमाप्त झालेला आहे. या अध्यायामध्ये यस्तम वेद सवेदवित् आणि वेदैश्चर्यैस् रहमेव वेद्यो असं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, ही जर फलश्रुती असेल तर ती याच अध्यायाची असेल. गीता ही त्रिकांडात्मक आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान अशी गीतेचे 3 कांड मांडलेले आहेत. म्हणून तिला त्रिकांडात्मक किंवा कांडत्रय रूपिणी असं म्हटलेलं आहे. या अध्यायामध्ये 12 ते 15 ज्ञानकांड मांडलेले, म्हणजे 12व्या अध्यायापासून तो 15व्या अध्यायापर्यंत ज्ञानकांड मांडलेलं आहे. म्हणून या कांडाला म्हणजे ज्ञानकांडाला आरंभ केल्यापासून ते ज्ञानकांडाचा शेवट होईपर्यंत इतिगुह्यतमं शास्त्र विदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. ज्ञानकांडाच्या शेवटपर्यंत जे सांगितलं ते म्हणजे हे सगळं कसं आहे, कशातलं आहे. सुपनिषद, सु हे सगळं उपनिषदातलं तत्व आहे. हा उपनिषदातला सुगंध आहे. माऊलीनं पहिल्या अध्यायामध्ये नमन करत असताना उपरी उपनिषदे मकरंदे सुगंधे असं माऊलीनं वर्णन केलेलं आहे. अर्थात
तात्पर्य असं आहे की हे शास्त्र जे आहे ते अत्यंत गुह्य आहे. हे सर्व गुह्य शास्त्र सर्वांना आकलन होईल असं मात्र नाही, होणार नाही असंही नाही, पण बहुअंशाने आपण जर पाहिलं तर होईल असं नाही. होणार नाही असं नाही, पण होईल असं नाही. कारण यातला जो सुगंध आहे तो सुगंध दिसत नाही, दिसत नसतो तो, पण सुगंध दिसत नाही. वारा कधी दिसला का? आकाश कधी दिसलं का? नाही. तसा सुगंध दिसत नसतो. सुगंध हा अनुभवाचा विषय आहे, तो जाणवतो आणि मनुष्याला सुखावह करतो. सुगंध आल्यावर नाक दाबतात का माणसं? म्हणजे त्याला सुख होतं. दुर्गंध आल्यावर माणसं म्हणजे त्याला दुःख होतं. आता काही माणसाला काहीच होत नाही, तो भाग वेगळा, त्याला सुगंधही नाही. आणि ज्या माणसाला पिनस नावाचा रोग झालेला आहे त्यांना सुगंध दुर्गंध काहीच नाही. तसे पिनस रोग झालेले फार लोक आहेत. तुम्ही असं का म्हणता? तर हा सुगंधच त्यांना येत नाही, म्हणून ते पिनस रोगी. ते कसे आहेत? पिनस रोगी. हा रोग जाण्याकरता कोणी वैद्य डॉक्टर आहे का? आहे, पण ते डॉक्टरकडे जातच नाही. गेले तरी श्रद्धा असावी लागते, भाव असावा लागतो. तसं हे उपनिषद रूपी कमळातून प्राप्त होणार गुह्य, न दिसणार पण जाणवणार असं हे शास्त्र आहे. आणि अर्थातच हे शास्त्र कुणाला दुःखावह नाही, सर्वांना सुखावह आहे. गीता 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 वाचे जे म्हणती, या पुनरावृत्ती येणे नाही. गीता गीता म्हटलं तरी त्याला जन्म नाही, मरण प्राप्त होत नाही. इतकं हे सुखावह आहे. कसं आहे? सुखावह. सोपं शास्त्र श्रेष्ठ आहे. मुसलमानाच्या शाळेमध्ये कुराण शिकवले जातं. शाळेमध्ये धडे दिले जातात कुराणाचे. आमच्याला मुलांना त्यांना गाईचा म्हणण्यासुद्धा अधिकार नाही, गणपतीचा म्हणण्याचा अधिकार नाही. अशी आमची भेळ आहे. घर आहे गाढवाचा. तुम्ही त्यांच्या शाळेत जाऊन बघा, कुराण शिकवतात, त्यांना धडे देतात. त्यांना आमच्या मुलाला गीता शिकवायला काही हरकत नाही. काय जर मोदी आले यावेळेस तर नक्कीच ते होईल, नाही आले तर आमच्या मुलाला सुद्धा कुराणाचेच पाठ पडावे लागतील, हे लक्षात असू. आणि प्रत्येकाला गोमांस खावं लागेल, हेही लक्षात असू द्या. तेव्हा
कारण ते सांगतात, त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्याला गोमांसाची परवानगी देऊ, असं एकाने सांगितलं. आणखी काय काय पुष्कळ सांगितलं. पण आपल्याला ते काय, आपलं काही राजकारण नाही, त्यामुळे आपण त्याचा विचार करण्याचं कारण नाही. तो विचार त्यांनी करावा, आपण करायचं काही कारण नाही. तेव्हा अर्थातच हे सुखावह आहे. प्रत्येक क्रियेच्या मागे ते आहेच. उपनिषद परमात्म्याचे वर्णन करतात, म्हणून त्यांना सुगंधी फुलाची उपमा दिलेली आहे. हे शब्द ब्रह्माचे मथिते, व्यास प्रज्ञेचे निहाते, मथोनी काढिले ऐते सार आम्ही. आपल्या माता माऊल्यांनी तरी आपल्या मुलांना गीतेचं शिक्षण द्यावं. गीता शिकवणं, हनुमान चालीसा शिकवणं. नाही तर मी तुम्हाला सांगितलं, जर मोदी आले नाही तर तुम्हाला कुराणाचेच पाठ पडावे लागतील. हे विसरता कामा नये. हे शब्द ब्रह्माचे मथिते, व्यास प्रज्ञेचे निहाते, मथोनी काढिले ऐते सार आम्ही. सर्व हे वेदरूपी दह्याचे घुसळण करून काढलेलं लोणी आहे. लोणी व्यासाच्या बुद्धिरूपी रवीने त्याचं घुसळण केलेलं आहे. आम्ही हे अनादिसिद्ध लोणी काढलेलं आहे. आसार बाजूला काढलेला आहे आणि व्यासाने त्यांच्या हाताने हे नवनीत काढलं. हे वेदाचं नवनीत आहे, हे वेदाचं सार आहे. आसार बाजूला काढलेला आहे. आसार बाजूला काढले की सार उरत असते. सार म्हणजे उत्तम असा हा परमात्मा, त्याला इथं नवनीत म्हटलेला आहे. मंथोणी नवनीता तैसे घे अनंत. ज्ञानेश्वरी मध्ये माऊली ज्ञानराजाने अनेक ठिकाणी याचं वर्णन केलेलं आहे. हे गीता नाम विख्यात, सर्व शास्त्रांचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. हे सर्व शास्त्राचं मंथन करून काढलेलं लोणी आहे की ज्याच्या योगायोगाने रत्न प्राप्त होतो आत्मा. जसं क्षीरसागराचं मंथन करून 14 रत्न काढले, तसं आत्मा हे रत्न शास्त्राचं मंथन करून काढलेलं आहे. आता पुरे हे बहुत सर्वार्थाचे मथित, सिद्धांत मथित देऊ तुझ. जाऊ दे म्हटले. आता हे सर्वार्थांचं मंथन करून, सर्व शास्त्रांचं मंथन करून काढलेलं लोणी म्हणजे रत्न तुला देऊ. ना तरी शब्द ब्रह्माब्धी, मथलिया व्यास बुद्धी. किंवा म्हणले हे व्यासाने आपल्या बुद्धीनं वेदरूपी समुद्राचं मंथन करून ही भारत रूपी अमर्याद लोणी काढलेलं आहे.
जे ज्ञानामृताची जान्हवी, जे आनंद चंद्रीची 17वी, विचार क्षीरार नवेची नवी लक्ष्मी जे, जे ज्ञानामृताची जान्हवी, ही गीता जी आहे ही ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे, जी आनंदरूपी चंद्राची 17वी कला आहे, जीवन कला, जी ही विचाररूपी क्षीर समुद्राचं मंथन करून काढलेली नवी दुसरी लक्ष्मी आहे. भगवान अर्जुनाला या गीतेचं महत्व सांगत आहे. गीता आणि त्यातून प्राप्त होणार आत्मज्ञान, त्याबद्दल भगवान बोलत आहे. व्यासाने आतापर्यंत ज्या ज्या वाङ्मयाचं वर्णन केलेलं आहे, व्यासाने किती ग्रंथ लिहिले? 7-8. व्यासाने किती ग्रंथ लिहिले त्याला प्रमाण नाही. महाभारतासारखे मोठमोठे ग्रंथ व्यासाने लिहिले, अगणित वाङ्मय आहे व्यासांचं. ते आहे लोणी. त्यांनी वेदाचे विभाग केले म्हणून त्याला वेद व्यास असं म्हणतात. ब्रह्मसूत्रासारख्या तात्विक ग्रंथाची सूत्रमय रचना केली त्यांनी. महाभारतासारख्या श्लोक संख्येनं मोठ्या असणार अत्यंत सखोल ग्रंथाची रचना केली. महाभारताची श्लोक रचना किती आहे? 1.25 लाख भारत. सर्व विचार मंथनाचं हे सार गीताशास्त्र. इतके ग्रंथ लिहिले की म्हणून असं म्हटले मौलीने, व्यासोच्छिष्ट जगत्त्रय. हे त्रैलोक्य व्यासांचं उच्छिष्ट आहे. अशी अत्यंत सखोल ग्रंथाची रचना महर्षीनं केलेली आहे. सर्व विचाराच्या मंथनाचं सार हे गीताशास्त्र आहे. गीता म्हणजे ज्ञानामृताची गंगा आहे. गंगा म्हणजे अत्यंत पवित्र, प्रवाही आणि व्यास मंथनाने पूर्णत्वाला जाणारी अशी ही गंगा आहे. याप्रमाणे गीता आहे म्हणून तिला गंगेची उपमा दिलेली आहे. गीतेला आनंदरूपी चंद्राची 17वी जीवन कलाही म्हटलेलं आहे. कारण चंद्र शीतल आहे, थंडावा देणारा आहे, प्रकाशमय आहे. 17वी 17 कला दर्शवणारी. कारण चंद्राच्या 16च कला असतात आणि आनंदरूपी ही 17वी कला आहे. 17वी कला म्हणजे अमृत कला.
समुद्र मंथन करून ज्यावेळी लक्ष्मी निघाली त्याप्रमाणे ही दुसरी लक्ष्मी आहे. लक्ष्मी ही समुद्र मंथनातून काढलेलं रत्न आहे. म्हणजे ही उत्पन्न होताच देवतांचं जे तेज आहे, संपत्ती आहे, रिद्धिसिद्धी आहे, हे वृद्धिंगत झाले, वाढल्या गेले. म्हणून हिला अधिष्ठात्री देवी म्हटलेलं आहे. आणि लक्ष्मीपेक्षा गीतेची थोरवी श्रेष्ठ आहे, अधिक आहे. विचाररूपी क्षीरसागरातून ही गीता प्रकट झालेली आहे. म्हणून आपुलेनी पदे वर्णे अर्थाचे जीवे प्राणे मी वाचो निहो नेणे आन काही. म्हणून आपुलेनी पदे वर्णे अर्थाचे जीवे प्राणे. म्हणून ही गीतारूपी लक्ष्मी जी आहे एवढं आपल्या लोकांना सांगलं असं मशिदीत चालत नाही. इतके आपले लोक खालच्या दर्जाला गेले. म्हणून ही गीतारूपी लक्ष्मी आपल्या पदाने, आपल्या वर्णाने, आपल्या अर्थाच्या जीव प्राणाने माझ्याशिवाय दुसरं काहीच होणे जाणत नाही. लक्ष्मी अशा परमात्म्याला वरते. ही गीतारूपी लक्ष्मी जी आहे ती आपल्या पदाने, आपल्या वर्णाने, अर्थाने परमात्म्या वाचून दुसरं काहीही जाणत नाही. एक परमात्मा. पदवर्ण अर्थ म्हणजे शब्द जे जीव प्राणाने अंतःकरणापासून भगवंताचं वर्णन करतात. म्हणून ही गीता सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. आणि ती गीता या 15व्या अध्यायाचा शेवट होत आहे. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. अशा प्रकारे झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेल्या सेवेचा भाग आपण उद्या करू. कुंडली गौरदा श्री ज्ञानदेव